5 किलोमीटर जायचं तर तुम्हाला समजा कमी प्रॉब्लेम येऊ शकतात. 20 किलोमीटर जायचं तर प्रॉब्लेम जास्त येतील, कारण की गाव येणार, कुत्रे येणार मधात, पाऊस असेल, काही असेल, खूप प्रॉब्लेम असू शकतात. तर लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो, प्रॉब्लेम वाढतात. प्रॉब्लेम म्हणजे आपला रेजिस्टन्स आहे. काय होतं बरं जंक्शन? काय नाही सर, रेल्वे येतात इकडनं तिकडनं, तिथून पुन्हा रेल्वे चालल्या जातात, त्याला रेल्वे जंक्शन म्हणतात. भुसावळ जंक्शन फेमस आहे, मनमाड आहे, पूर्णा जंक्शन आहे. तुम्ही कोणत्या जंक्शनवर आहात? हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर मराठीत सगळे काही व्हिडिओ चालू आहेत. जवळपास तुमचे मला वाटतं 6 चॅप्टर संपलेले आहेत. आता हा एक 7वा चॅप्टर, माझा 2 चॅप्टर बाकी आहेत, पण ते घेऊन टाकणार आहे. हा चॅप्टर थोडासा मुलांना P2 फिजिक्स 2 म्हणून जर असं काहीतरी नवीन भेटावं म्हणून ही मुद्दा म्हणून हा चालू केलेला चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये फार सोपे आणि इझी असल्या प्रकारचे प्रश्न येतात. प्रश्न कसे येतात, कधी कधी विचारलेले आहेत, हे सगळं काही नॉलेज तुम्हाला या लेक्चरमध्ये भेटणार आहे. तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. मस्तपैकी रपचेक आपण समोर समोर चालले जाऊ आणि शिकत राहू. चला, करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आता मी काही आधी बेसिक नॉलेज जे भरपूर विद्यार्थ्यांना गरज असतं, मला माहिती आहे फार सोपं. तुम्हाला कधी कधी काही मुलांना तर वाटेल मुकेश सर काय शिकवताय तुम्ही, इतकं इझी कोण शिकवतं, पण नाही, गरज ही काळाची म्हणजे जननी आहे. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला माहित पाहिजे ईच अँड एव्हरी सबस्टन्स मेड अप ऑफ ॲटम आहे. आणि ॲटम, ती ॲटम नाही, दुसरी ॲटम म्हणतोय मी, ही ॲटम आहे. या ॲटममध्ये एक सेंटरला असं न्यूक्लियस असतं, माहीत असेल तुम्हाला. प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात असे. आता या ठिकाणी जर मी काही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय जर केली तर आउटर मोस्टचे सेल जे काय ते फ्री होत असतात. काय होत असतात? इलेक्ट्रॉन फ्री होतात, त्याला आपण चार्ज असं म्हणतो. आणि हे जे काही आहेत त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा करंट कशाला म्हणतात याची एक साधी सिंपल एक डेफिनेशन सांगणार आहे. करंटचा सिम्बॉल आय आहे, माहितीच आहे तुम्हाला, तरी माझं काम आहे सांगण्याचं, ठीक आहे ना. करंट कशाला म्हणतात? फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज, जो चार्ज फ्लो होतो त्याला करंट असं म्हणतात. जो चार्ज फ्लो होतो त्याला काय म्हणायचं? करंट म्हणायचं. आणि हा जो करंटचा सिम्बॉल आहे याचा फॉर्म्युला करंटचा आहे चार्ज अपॉन टाइम. फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चार्ज अपॉन टाइम. याच्यावरून याचं SI युनिट काढण्यात आलेलं आहे. बघा, या ठिकाणी 1 अँपियर, याला अँपियरमध्ये मोजतात. आणि असं पण म्हणतात 1 कुलम चार्ज जर 1 सेकंदामध्ये जर फ्लो होत असेल तर त्याला 1 अँपियर करंट असं म्हणतात. हे माहित पाहिजे. करंटचा सिम्बॉल जो आहे तो आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बस समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि समोर जातो. आता आपल्याला बघायचंय रेजिस्टन्स. काय बघायचंय? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय असते काय नाही थोडक्यात शिकू. त्याचा सिम्बॉल R आहे मित्रांनो. रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय? R म्हणजे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स असं नाही आहे की बाबा हेच रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कोणताही असू शकतो, म्हणजे ज्या गोष्टीसाठी अपोज होतो त्याला रेजिस्टन्स म्हणतात. जसं की आपली 4 व्हीलर गाडी आहे, गाडी चालते, गाडीचा स्पीड कमी करायचं तर आपण काय लावतो माहिती आहे ना? स्पीड ब्रेकर लावतो, त्याला रेजिस्टन्स म्हणू शकता आपल्या गाडीसाठी. तसा करंटसाठी रेजिस्टन्स असणार आहे. करंटसाठी सुद्धा रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी जो काय अपोज होतो, रेजिस्टन्स म्हणजे अपोज होणे, त्याला तुम्हाला रेजिस्टन्स असं म्हणता येईल. अपोजिशन फ्लो ऑफ चार्ज, अपोजिशन फ्लो ऑफ करंट एकच डेफिनेशन आहे, ठीक आहे ना. बघा, असं लिहू शकता तुम्ही, अपोजिशन फ्लो ऑफ चार्ज. चार्जला फ्लो होण्यासाठी अपोजिशन होतो, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? रेजिस्टन्स. किंवा अपोजिशन फ्लो ऑफ करंट म्हणू शकता. ब्रॅकेटमध्ये लिहितो बघा, अपोजिशन, ठीक आहे ना. अपोजिशन फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंट, करंट फ्लो होण्यासाठी जो अपोज होतो त्याला पण तुम्हाला रेजिस्टन्स असं म्हणता येतं. अपोजिशन फ्लो ऑफ चार्ज किंवा अपोजिशन फ्लो ऑफ करंट, त्याला रेजिस्टन्स असं म्हणता येतं. आता हे रेजिस्टन्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत बरं. आता रेओस्टॅट एक रेजिस्टन्स असतो,
म्हणू शकता. रिओस्टॅट कधी प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघितला असेल तर तो झाला. रेजिस्टन्स म्हणजे कार्बन रेजिस्टन्स असतो वेगवेगळ्या प्रकारचे, जे करंटला अपोज करतात त्याला रेजिस्टन्स म्हणतात. कार्बन एक रेजिस्टन्स असतो, ठीक आहे ना. तर हे रेजिस्टन्सचे प्रकार आहे. बरं, आपल्याला या रेजिस्टन्सचा जे काही SI युनिट आहे ते बघायचं आहे. SI युनिट जे काय आहे ते आहे ओहम. या ओहमचा सिम्बॉल आहे ओहम, असा सिम्बॉल आहे. मग रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये असतात काय पॅरलल असतात, आणि याचाच उपयोग आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग सर सिरीज आणि पॅरलल काय चर्चा करणार आहे याच्यावर, तर ते महत्त्वाचं बेसिक आहे, कारण की आपल्याला सिरीज आणि पॅरलल रेजिस्टन्स कळणं गरजेचं आहे. सिरीज दिसतो म्हणून नाही. आता तुम्हाला जर मी एक प्रश्न विचारला, एक साधा प्रश्न आहे, हा रेजिस्टन्स दिसतो पहिला R1, हा R2 आणि हा R3 असे रेजिस्टन्स बघा. हे R1 आहे, R2 आहे आणि R3 दिसतं आहे रेजिस्टन्स. हे A आहे टर्मिनल, हे B आहे. तुम्हाला कळालं असेल की हे जे काही रेजिस्टन्स कशात आहेत. तुम्हाला उत्तर द्यायचं पहिल्यांदा ट्राय करा व्हिडिओ स्टॉप करून, हे सिरीज आहे का पॅरलल. आता दुसरा रेजिस्टन्स बघा. इथं माझ्याकडे एक बॅटरी आहे अशी, एक रेजिस्टन्स इथं दिसतो, ही वायर आहे अशी, आणि एक रेजिस्टन्स इथं दिसतो. याला R1 म्हणा, याला R2 म्हणा. करंट तुम्हाला माहिती आहे हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल फ्लो होत असतो. प्रश्न आहे की तुम्हाला सांगायचं फिगर A आणि फिगर B मध्ये आहे ना सिरीज कोणता आणि पॅरलल कोणता, हा प्रश्न तुमच्यासाठी. पण आपण समोरच्या याच्यावर जाणार आहे. तुम्ही कॉमेंट नक्की याच्या खाली करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सिरीज कोणता A आणि B, किंवा पॅरलल आहे का सिरीज आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे. मग याच्यावरून आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स बघायचं. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकणार आहे सिरीज रेजिस्टन्स, आणि सिरीज रेजिस्टन्सचा उपयोग कशासाठी करतात हे सगळं काही तुम्हाला याच्यात ऐकायला भेटणार आहे. सिरीज रेजिस्टन्स म्हणजे काय, पहिल्यांदा याच्यावर चर्चा करणार आपण. सिरीज म्हणजे काय, तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेतला, दुसरा हा घेतला, तिसरा हा घेतला. हे शिकण्याच्या आधी उत्तर देसाल अशी अपेक्षा आहे. AB इथं मी एक बॅटरी घेतली, कॉम्बिनेशन ऑफ सेलला बॅटरी म्हणतात. लक्षात येतं. हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल V आहे. हा रेजिस्टन्स या R1, दुसरा रेजिस्टन्स R2, तिसरा रेजिस्टन्स R3, आणि हा करंट आहे बघा. हे काय तुमचं करंट आहे. लक्षात येतं. करंट फ्लो व्हायला लागला. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर करंट फ्लो होतोय म्हणजे काय. ओके, करंट फ्लो होतोय. आता एक सरळ सरळ आहे की ज्या वेळेस करंट प्रत्येक रेजिस्टन्समधून जाणारा, हे दोन टर्मिनल घेतले A आणि B, करंट चालला A पासून B पर्यंत. जर करंट स्प्लिट होत नसेल किंवा करंट प्रत्येक रेजिस्टन्समधून जाणारा हा जर सेम असेल तर ते सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स असं तुम्ही म्हणू शकता. माझी गोष्ट कळाली असेल की आता हा करंट आहे समजा निघाला A पासून, आता तोच करंट B मधून R1 मधून गेला, तेवढाच R2 मधून, कारण की त्याला स्प्लिट व्हायला मार्ग नाही. स्प्लिट म्हणजे काय, हा बघा काही करंट इकडनं जाऊ शकतो. आता इथं बघा इथं करंट आला तर काही इथनं जाऊ शकतो, काही इथनं जाऊ शकतो. हे जे काही आहे इथं करंट जर आला असता समजा, ठीक आहे, करंट इथं आला A जागी, तर करंट स्प्लिट होऊ शकतो की नाही. इथे बघा करंट गेला, आधा इधर जाओ, आधा इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. कळतं ना तुम्हाला. म्हणजे करंट जर स्प्लिट होत असेल तर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणायचं भावा. काय म्हणायचं, पॅरलल. आणि जर करंट सेम फ्लो होत असेल प्रत्येक रेजिस्टन्स मधून तर त्याला सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स म्हणायचं. ठीक आहे, लक्षात आलं असेल. सिरीज कळालं. करंट जर प्रत्येक रेजिस्टन्स मधून जाणारा हा सेम असेल तर ते सिरीज कॉम्बिनेशन आहे. आणि जर करंट स्प्लिट होत असेल, डिवाइड होत असेल, वाटल्या जात असेल तर त्याला पॅरलल रेजिस्टन्स असं म्हणतात. आता सिरीज तुम्हाला रेजिस्टन्स कळाला असेल म्हणून ही डायग्राम आपल्याला समोरच्या क्वेश्चनमध्ये मी खूप जबरदस्त घेईल. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही छानपैकी अभ्यास करताय. ठीक आहे ना. चला मग या ठिकाणी काय होऊ शकते. आता समजा कधी कधी रेजिस्टन्स सेम पण असू शकतो बरं, म्हणजे आयडेंटिकल, म्हणजे सगळ्यांच्या व्हॅल्यू 2 ओम 2 ओम 2 ओम 2 ओम आहे. आपण समजतो की इथं वेगळा रेजिस्टन्स म्हणून R1 R2 R3, तर याच्या ड्रॉप होणारा व्होल्टेज V1 वेगळा असू शकतो. सेम पण असू शकतो, हो असू शकतो. V3 सेम का असू शकतो, कारण की रेजिस्टन्स आणि करंट सेम असेल तर V इज इक्वल टू IR. हे आपल्याला ओहम्स लॉ आधी शिकायला पाहिजे मला असं वाटतं. पहिल्यांदा ओहम्स लॉ शिकून घेऊ. ठीक आहे, ओहम्स लॉ. तर या ठिकाणी ओहम्स लॉ आधी शिकून घेऊ. ओहम्स लॉ काय म्हणतो,
बघा ओम्स लॉसाठी मी एक उदाहरण देतो तुमच्याकडे. आपल्याकडे सेल असतात की नाही बॅटरीचे, एक सेल घ्या, लाईट लावून बघा काय दिसेल तुम्हाला. नंतर तेच प्रॅक्टिकल 2 सेल घ्या, एका पाठीमागे एक लावायचं, कळतं ना जसं आपण टॉर्चमध्ये टाकतो. तुमचा जो काही छोटा बल्ब आहे तो कुठं जास्त ग्लो होईल, एका सेलवर या 2 सेलवर. तुम्हाला कळेल की 2 सेलवर मतलब म्हणजे काय, व्ही वाढवलं पोटेन्शियल तर करंट वाढत असतो. काय डाऊट आहे भाऊ? जसे सेल वाढवसाल म्हणजे पोटेन्शियल वाढवसाल तसं तुमचा करंट फ्लो जास्त होईल. लक्षात आलं? मग व्ही इक्वल टू लिहायचं तर आय इंटू आर हा रेजिस्टन्स आपण इथं लिहिलेला आहे. कळालं का? म्हणजे जर ग्राफद्वारे जर दाखवलं मी तर तुमच्या लक्षात येईल जसं जसं व्ही वाढवणार तसं आय वाढत जाणार. म्हणजे हे स्लोप असा येणार आहे. व्होल्टेज वाढलं, समजा 1 व्होल्टेज वाढलं तर सर 1 मिली अँपियर करंट वाढला तुमचा. बरोबर आहे. जर सर मी आता इथं 2 व्होल्ट आहे ना, 1 व्होल्ट हे 2 व्होल्ट वाढवलं तर 2 मिली अँपियर करंट वाढणार. तसंच या ठिकाणी 3 व्होल्ट वाढवलं तर 3 मिली अँपियर करंट वाढणार. म्हणजे व्होल्टेज वाढलं तर करंट वाढतं, हे या डायरेक्टली प्रोपोर्शनल मधून मला समजते. हेच ओहमचा नियम आहे, हाच ओहमचा नियम आहे, लॉ आहे. आणि हे जे काही मटेरियल या ग्राफला फॉलो करतात त्याला ओहमिक कंडक्टर असं म्हणतात. हे बेसिक आहे, इथं प्रश्न विचारला जाणार नाही तुम्हाला, ठीक आहे ना, माहीत पाहिजे. आणि जे ओहमच्या नियमाचं पालन न करणारे मटेरियलला नॉन ओहमिक कंडक्टर असं म्हणायचं. म्हणजे काही ग्राफ तर आपल्याला असे पण दिसतात सेमी कंडक्टरमध्ये. तुम्ही डायोड गेट जर पाहिलं, व्होल्टेज वाढतं पण करंट वाढत नाही लवकर, है ना, आणि सडनली करंट वाढतो. म्हणजे ही एक प्रोफेशनलिटी नाही. हे कुठं आहे? डायोडमध्ये, सेमी कंडक्टरमध्ये डायोड नावाचं आपण एक टॉपिक शिकणार आहात. तर तिथं ते ओहमच्या नियमाचं पालन करत नाही, त्याला नॉन ओहमिक म्हणायचं. याला ओहमिक कंडक्टर म्हणायचं. याला काय म्हणायचं? ओहमिक कंडक्टर म्हणा. आणि याला नॉन ओहमिक कंडक्टर असं म्हणा. समजतं? कदाचित तुम्हाला हे लक्षात आलं असेल. चला बरं, आपल्याला सिरीज आणि पॅरलल आता कळालं ना. हे V1 कारण की रेजिस्टन्स वेगळा तर पोटेन्शियल इथं समजा फॉर एक्झाम्पल माना की मी देणारं पोटेन्शियल आहे समजा सर 10 व्होल्ट आहे. तर मी मानतोय की इथं 3 व्होल्ट झाला असेल, इथं 2 व्होल्ट झालं सर, आणि इथं 5 व्होल्ट ड्रॉप व्होल्टेज झाला असेल. व्होल्टेज ड्रॉप होत असतं. कसं होतं त्याच्याबद्दल बी बोलू आपण. हे लक्षात येतं का? कळतं? ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. बघा आपल्याकडे स्पीड ब्रेकर आहे. हा काय तुमचा स्पीड ब्रेकर आहे. इथे थोडासा जास्त येतो बघा, तुम्हाला हे लक्षात येईल. मग आता माझ्याकडे एक ट्रक घेतला. ट्रक कळतं भाऊ? ट्रक कळतं सगळ्यांना. ट्रक घेतला आणि त्या ट्रकाला फालके म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये. ते जे साईडचं जे असतात ना त्याला फालका म्हणतात. आणि ते काढून टाकले, एमटी असा एकदम ओपन आहे, म्हणजे त्याला असं प्रोटेक्शन नाही आहे. लक्षात येतं? आता असल्या प्रकारच्या ट्रकामध्ये मी वेपरचे पॉकेट्स, वेपर्स म्हणजे चिपचे जे पॉकेट आहेत ना, ते एक 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 तोडला आणि मस्त लगे इथे ठुला आहे ट्रकावर. आता ट्रक आला, या ट्रकमध्ये मी 1000 वेपरचे पॉकेट टाकले. कळतं सर्वांना? या ठिकाणी समजा आपल्याकडे 200 वेपरचे पॉकेट खाली पडतील. आता स्पीड ब्रेकर आहे. कसं स्पीड ब्रेकर आहे तर ट्रक काय होईल? धाड 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 धाड. कसा? धाड 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 धाड, है ना. असं या ठिकाणी ट्रक आला तर 200 वेपरचे पॉकेट खाली पडले. लक्षात आलं? ट्रक इथं आला. आता मोठा स्पीड ब्रेकर आहे सर, इथे तर तुमचे जवळपास 700 वेपरचे पॉकेट ड्रॉप होतील. ड्रॉप म्हणजे खाली पडणे. लक्षात येतं ना? ओके. कारण की स्पीड ब्रेकर मोठा, इथं छोटा आहे सर, तर इथं 100च झाले वेपरचे पॉकेट ड्रॉप झाले. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे हा ट्रक होता. ट्रक जेवढा रेजिस्टन्स जास्त, जेवढा स्पीड ब्रेकर जास्त, तेवढे वेपरचे पॉकेट ड्रॉप जास्त. तसं इथे पण आहे, जितका रेजिस्टन्स जास्त तितका ड्रॉप ऑफ व्होल्टेज जास्त. तुम्ही म्हणसाल सर इथं वाटे नाही, तसं नाही. ते सिम्बॉल आहे, फक्त रेजिस्टन्सचा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे रेजिस्टन्सचा. रेजिस्टन्स दाखवतात कसा? तर रेजिस्टन्स असा दाखवतात. ऍक्च्युली असा काही रेजिस्टन्स नसतो. रेजिस्टन्सवर तिथं तुम्ही पाहिलं असेल कलर कोड असतात, माहिती आहे ना. बी रॉय, ग्रेट बिटन, व्हेरी ग्रेट वाईप, असं मी त्याला नाव देत असतो. तुम्ही शिकला असेल तर. म्हणजे रेजिस्टन्स जितका जास्त तितका ड्रॉप ऑफ व्होल्टेज जास्त. ड्रॉप ऑफ वेपर्स पॉकेट जसे होत आहेत तसेच इथं व्होल्टेज ड्रॉप होईल.
हे तुम्हाला लक्षात आलं. आता इथं खूप मोठा स्पीड ब्रेकर, ट्रक काय करेल तो जो काय है ना, खट 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 वेपरच्या पॉकेटला घेऊन झप 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 खाली पडतात. खट 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 झप 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 खट 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 झप 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 खट 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 झप 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 अशा प्रकारचे वेपरचे पॉकेट खाली पडणार आहेत. म्हणजे तसा ड्रॉप ऑफ व्होल्टेज पण खाली येणार आहे. लक्षात आलं असेल. आता जे डिफरन्स आहे, मी दिलं केवढं व्होल्टेज 10 म्हणजे V, ते कुठे डिस्ट्रीब्यूट झालं सर? बघा V1 ला 3 आहे, V2 ला 2 आहे आणि तिथे 5 आहे, म्हणजे 10 झालं का? बघा मग फॉर्म्युला काय? I × R. पण सिरीज आहे म्हणून त्याला यस म्हणा बेसला. इथे पण I × R1, I × R2, I × R3. सर I1, I2, I3 का नाही लिहिलं? कारण की जाणारा जो करंट आहे तो सेम आहे भावा. जाणारा करंट कसा आहे? सेम आहे. ए पासून बी पर्यंत जाणारा करंट सेम आहे, म्हणजे जाणारा ट्रक सेम आहे. कळालं का? तो बदलला का? नाही. म्हणजे करंट सेम असल्यामुळे I1, I2, I3 लिहिण्यात काहीही अर्थ नाही. मग I कॉमन काढू आपण, बरोबर आहे. बघा इथं I कॉमन काढू, राहिलं काय मग? R1, R2, R3. कळतं? काय कॅन्सल करू शकतो मी? I कॅन्सल होईल. सिरीज रेजिस्टन्स म्हणजे काय झाला मग? R1, R2, R3. बघा समजतं? हा सिरीज रेजिस्टन्समध्ये जर असे खूप मोठे रेजिस्टन्स जर असे nth नंबर तर R1, R2 डॅश डॅश RN. समजलं का? असे nth नंबर्स ऑफ रेजिस्टन्स असू शकतात. जर आयडेंटिकल म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू जर सेम असेल तर R1, R2, R3 सगळ्यांची रेजिस्टन्सची जर व्हॅल्यू जर सेम असती तर आपण इथं काय केलं असतं? सॉरी, फक्त R ठेवलं असतं. काय ठेवलं असतं? R आहे ना. म्हणून इथं R सिरीज N मल्टिप्लाय R केलं असतं. म्हणजे किती रेजिस्टन्स लावले सिरीजमध्ये? 5 लावले तर यांची व्हॅल्यू 5 येईल, 10 लावले तर 10 येईल. कळालं का? म्हणजे काय, जर तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवायचा, एखाद्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स वाढवायचा, करंटला अपोज जास्त करायचा आहे, तर सिरीज रेजिस्टन्सचा उपयोग केला जात असतो. मी काय बोलतो कळतं का? सगळ्यांना कळतं? जर तुम्हाला सर्किटचा रेजिस्टन्स वाढवायचा असेल, सर्किटचा बोलतो मी, जर रेजिस्टन्स वाढवायचा असेल, जर सर्किटचा रेजिस्टन्स वाढवायचा असेल तर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सचा यूज केला जातो, उपयोग केला जातो. कळाला असेल तर भावांनो कमेंट करत चला, आम्हाला पण एक कळेल की मुलांना किती कळतंय ते. कळालं? सिरीज कळालं? जर रेजिस्टन्स सर्किटचा वाढवायचा गरज असते, एखादं तुमच्याकडे कॉम्प्लिकेटेड सर्किट असते बघा, तिथे तुम्हाला रेजिस्टन्स वाढवायची गरज आहे, तर सिरीजमध्ये लावून टाकता. ठीक आहे, रेजिस्टन्स. चला आता आपण काय बघू? आता आपण बघू पॅरलल रेजिस्टन्स काय. सर आता काय बघायचं आपल्याला? पॅरलल रेजिस्टन्स काय? पॅरलल रेजिस्टन्स काय? चला बघू आपण. पॅरलल रेजिस्टन्समध्ये मी म्हटलं होतं करंट स्प्लिट होतो. करंट काय होतो? स्प्लिट होतो असं बोललो होतो मी. त्याच्यामुळं आता तुम्हाला पॅरललचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. ठीक आहे, बघा. ठीक आहे, बघा. हायर लोअर पोटेन्शियल. ठीक आहे, हायर लोअर पोटेन्शियल. R1, R2, R3. ठीक आहे ना. ए आहे, इथे आहे I1, ही आहे I2, हे आहे I3, हे B आहे. समजलं? ओके, तुम्हाला कळालं? पण पोटेन्शियल जे असते ते सेम असतं. कसं काय असतं? समजा मी मानतोय की इथं +5 व्होल्ट आहे, मानून इथं 0 व्होल्ट आहे, मानायला काय हरकत आहे? असं समजू या वायरचा कोणताही रेजिस्टन्स नाही, तर इथं किती आलं रे? 5 व्होल्ट आलं या ए ठिकाणी. बी या ठिकाणी किती आलं? 0 व्होल्ट आलं. प्रत्येकाच्या अक्रॉस म्हणजे पोटेन्शियल सेम असतं. तिथं काय होतं? सिरीजमध्ये करंट फ्लोईंग इच रेजिस्टन्स सेम और पोटेन्शियल डिफरन्स किंवा सेम असू शकते, ही पॉसिबिलिटी आहे सेम असण्याची. का बरं? कधी कधी रेजिस्टन्सची व्हॅल्यू सेम असेल, करंट सेम असेल तर V = R, V = R तर सेम असू शकतं पोटेन्शियल. पण इथं तसं नाही, करंट स्प्लिट होतो पण पोटेन्शियल सेम असतं. प्रूफ करून दाखवा सर. बघा नीट लक्ष द्या, कळेल मी काय सांगतो ते. आता वरचा सगळ्यात R1 रेजिस्टन्स आहे. एक टर्मिनल इथं बघा बरं 0 व्होल्ट लागलं, दुसऱ्या टर्मिनलला 5 व्होल्ट. बघा पोटेन्शियल, हायर पोटेन्शियल 5 आहे, लोअर 0 आहे. सेम आहे ना पोटेन्शियल डिफरन्स? काढा त्याचा. 5 - 0 5 व्होल्ट आहे ना. R1च्या अक्रॉस 5 व्होल्ट एवढा तुम्ही पोटेन्शियलचा डिफरन्स म्हणजे दोन टर्मिनलमध्ये
काय फरक आहे तर 5 आणि 0 5 आहे, 5 एवढा डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स पीडीचा अर्थ. दुसरा घ्या हे, आता मला सांग इथं 5 आहे, इथे बीला 5 आहे, R2चा बघा इथे पण पोटेन्शियल डिफरन्स 5 व्होल्ट आहे ना, पोटेन्शियल सेम आहे. इथे पण बघा इथे 5 व्होल्ट आलं कारण की याचा रेजिस्टन्स काही नाही, इथे 0 व्होल्ट आलं. काय झालं बरं, पोटेन्शियल डिफरन्स बघा तिघांच्या अक्रॉसमध्ये 5 व्होल्ट आहे, म्हणजे व्ही जे काय पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इज रेजिस्टन्स इज सेम, हे पॅरल मध्ये होतं आणि करंट स्प्लिट हे डिफरंट होतं. मग जे डिफरंट आहे त्याचे ऍड करता सर. बघा आय इथं I1 जो करंट होता हा गेला होता असेल ना, आय नावाचा करंट इथून असा हायर टू लोअर पोटेन्शियल, तर I1 I2 I3 ओम्स लावता येत असेल ना, V इज इक्वल टू IR, तर I काय होईल बरं, V बार R डिवाइड. चला ठेवा बरं, V अपॉन R पॅरलल असल्यामुळे P लिहायचं फक्त. इथे V अपॉन R1, V अपॉन R2, V अपॉन R3. हे कळतं का भावांनो सगळ्यांना, मी काय बोलतो ते कळतं का, लक्षात येतं. V1 V2 का नाही, कारण की पोटेन्शियल सेम आहे आणि करंट वेगळा आहे, रेजिस्टन्स पण वेगळा आहे. बघा मग V हे RP पॅरलल रेजिस्टन्स बघायचं आपल्याला, V ला कॉमन काढलं, R1 R2 R3 राईट आहे. बघा V कॅन्सल. तर पॅरलल रेजिस्टन्समध्ये रेसिप्रोकलचा अर्थ असा असतो कमी करणे, कमी करायचं तर रेसिप्रोकल डिवाइड करतात, एखाद्या संख्येला डिवाइड करणे नंबर म्हणजे कमी करणे त्याची व्हॅल्यू आहे ना. म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर कमी करायची असेल सर्किटची तर पॅरलल रेजिस्टन्स लावा, त्या सर्किटचा रेजिस्टन्स कमी होऊ शकतो. आणि याचा उपयोग मला करायचा बरं, ॲमीटर व्होल्टमीटर इथं जे पॅरलल सिरीज रेजिस्टन्स लावायचे आहेत. तुम्हाला वाटेल मुकेश सर काय बेसिक शिकवायला एवढे, नाही कारण आहे आणि खूप मोठं कारण आहे. ठीक आहे चला बर, खूप मोठे रेजिस्टन्स जास्त nth नंबर जर असेल तर सर काय करणार, 1/R1 1/R2 डॅश 1/RN असे n. पण लक्षात घ्या 2 जर रेजिस्टन्स असते, 2च रेजिस्टन्स पॅरलल असते तर एक फॉर्म्युला आहे, 2च रेजिस्टन्स पॅरलल असेल तर प्रोडक्ट ऑफ 2 रेजिस्टन्स अँड डिवाइड बाय सम ऑफ 2 रेजिस्टन्स. लक्षात राहू द्या, जर 2च रेजिस्टन्स जर पॅरलल असतील म्हणजे असे 2 रेजिस्टन्स आहेत बघा, ठीक आहे ठीक आहे, हे बघा तरची ही कहाणी आहे. ओके R1 R2 2 रेजिस्टन्स असतात. पण जर आयडेंटिकल रेजिस्टन्स असतील तर आयडेंटिकलचा अर्थ असा आहे R1 R2 R3 सगळे रेजिस्टन्स समजा R म्हणजे 2 ओहम 2 ओहम 2 ओहम असे लावले, खूप मोठे जरी असले तरी. तर पॅरललचा एक फॉर्म्युला तुम्ही R/N, N म्हणजे किती नंबर्स ऑफ रेजिस्टन्स तुम्ही पॅरलल लावले, हे त्याचे फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे. आता एक बघायचं आपल्याला, रेजिस्टिव्हिटी काढायचे. काय काढायचंय, रेजिस्टिव्हिटी काढायचंय, रेजिस्टिव्हिटी रो काढायचं रो. तर ही जी रेजिस्टिव्हिटी आहे तर रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल लेंथ असतो. एक उदाहरण आहे, तुम्हाला सांगितलं की मला नाही का एका ठिकाणी 5 किलोमीटर अंतर जायचंय, किलोमीटर गेलो मी 5 किलोमीटर ए पासून बी पर्यंत गेलो. ठीक आहे. आता मला ए पासून जायचंय, दुसरी कंडिशन बी, पण इथं आहे 20 किलोमीटर. माझा प्रश्न आहे की प्रॉब्लेम कुठं जास्त होऊ शकते. समजा रस्त्यांची क्वालिटी सारखी आहे, बाकीचं डोक्यात आणू नका ते की सर हिच्यात खड्डे असतील तिच्यात खड्डे नसतील, खूप चांगला मार्ग आहे असं नका आणू. अंतराचा फक्त संबंध घ्या. इथे तुम्हाला कळेल की रस्ते सेम असले तर 5 किलोमीटर जायचं तर तुम्हाला समजा कमी प्रॉब्लेम येऊ शकतात, 20 किलोमीटर जायचं तर प्रॉब्लेम जास्त येतील, कारण की गाव येणार, कुत्रे येणार मधात, पाऊस असेल, काही असेल, खूप प्रॉब्लेम असू शकतात. तर लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो, प्रॉब्लेम वाढतात. प्रॉब्लेम म्हणजे आपला रेजिस्टन्स आहे. म्हणून मी रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर असं म्हणू शकतो आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे एक रस्ता आहे सिंगल रस्ता माहिती आहे, इथून इलेक्ट्रॉन येणार असे. ठीक आहे. आता दुसरी गाडी जर आली तर एका गाडीला खाली घ्यावं लागेल, दुसरी गाडी समोरून आली तर प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे रेजिस्टन्स झाला, तो एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे. आता इथं रस्ता 4 पदरी सेम लेन्थ आहे, पण इथं प्रॉब्लेम येईल का, नाही येणार. इथं तर खूप मोठे इलेक्ट्रॉन फ्लो होतील, इथं कमी इलेक्ट्रॉन फ्लो होतील. इलेक्ट्रॉन कमी फ्लो होणे एक रेजिस्टन्सच आहे.
म्हणून इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे एरिया वाढला तर रेजिस्टन्स कमी, एरिया कमी झाला रेजिस्टन्स वाढला. आणि इक्वल टू लिहायचं तर इथं रो लिहिला आपण L/A, लक्षात येतं. आणि रजिस्टिव्हिटी जर काढायचं आहे तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन RA/L, ही रजिस्टिव्हिटी आहे. आणि याचं SI युनिट जर आपण बघितलं, SI युनिट बघा, ओहम, आरचं, एचं मीटर स्क्वेअर आणि लेंथ मीटर, गेट बी कॅन्सल, तो ओहम मीटर असल्या प्रकारचं रजिस्टिव्हिटी हे जे काही आहे हा कॉन्सेप्ट इथपर्यंत. आता हा झाला बेसिक पार्ट, जी की मला याची खूप गरज आहे. आता मी चॅप्टरवर इंट्रोडक्शनवर आत्ता आलो, नीट लक्ष द्या. बघा, वी हॅव स्टडी कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ 2 or more रेजिस्टन्स सिरीज पॅरलल. मी दामून याच्यासाठी शिकवले. सिरीजमध्ये रेजिस्टन्स वाढवला जातो, पॅरलमध्ये एखाद्या सर्किटचा रेजिस्टन्स कमी करायचा तर सर्किटच्या पॅरलमध्ये रेजिस्टन्स लावायचा. बरं, सर्किट कंटेनिंग द सेव्हरल कॉम्प्लेक्स कनेक्शन्स, electrical component cannot be easily reduced a single loop using the rule of series and parallel combination of resistance. पण हे सिरीज आणि पॅरलल रेजिस्टन्स मध्ये फक्त रेजिस्टन्स होते, पण याच्या व्यतिरिक्त काही बॅटरीला काहीतरी मधात लागलं, मग ते सर्किट कसं सॉल्व्ह करायचं सर? आता मला एक विचारायचा प्रश्न, जसं की माझ्याकडे एक रेजिस्टन्स आहे सर, पुन्हा एक रेजिस्टन्स आहे सर, पुन्हा एक बॅटरी लावली सर, बघा इथे एक रेजिस्टन्स लावला सर, इथे एक बॅटरी लावली सर, ठीक आहे ना, इथे एक रेजिस्टन्स लावला. आता इथं काय तुम्हाला कळतं? इथं कळालं सर इथे एक रेजिस्टन्स लागला, रेजिस्टन्स पण बॅटरी लागली. आता बॅटरी लागली, हे सिरीज आहे का पॅरलल आहे, कसलं कॉम्बिनेशन आहे समजून नाही राहिलं सर, काय करायचं काय? मग यावेळेस प्रश्न तयार झाला की याच्यासाठी काहीतरी एखादा नवीन अशा प्रकारचा नियम लागू करावा लागेल. आणि म्हणून मोर कॉम्प्लेक्स सर्किट कॅन बी अनालिसिस, त्याच्यासाठी एक यूज केला लॉ, आणि त्या लॉचं नाव आहे क्रिचॉफ्स लॉ. त्या लॉचं नाव काय आहे? क्रिचॉफ्स लॉ आहे. आणि म्हणून आपल्याकडे काही टर्म्स आहेत, त्या आधी टर्म्स शिकू आणि या लॉला आपण सुरुवात करू. ठीक आहे, चला. पहिले जंक्शन लॉ. नाव काय आहे? जंक्शन. जंक्शन, रेल्वेचं जंक्शन नाव ऐकलं? काय होतं बरं जंक्शन? काय नाही सर, रेल्वे येतात इकडनं तिकडनं, तिथून पुन्हा रेल्वे चालल्या जातात, त्याला रेल्वे जंक्शन म्हणतात. भुसावळ जंक्शन फेमस आहे, मनमाड आहे, पूर्णा जंक्शन आहे. तुम्ही कोणत्या जंक्शनवर आहात त्याचा कॉमेंट नक्की करा. तुमच्या जवळ आसपास जे काही तुम्ही त्या जंक्शनला पाहिलं किंवा तुम्ही ज्या गावाचं जवळ आहे ते जंक्शन, त्या जंक्शनचं नाव सांगा, रेल्वे जंक्शनचं नाव कॉमेंटमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे जंक्शन कोणतं आहे मग सर? बघा, हे जंक्शन आहे जिथं वायर 2 किंवा 2 पेक्षा जास्त वायर जॉईंट होत असतील त्याला जंक्शन. बघा, एक वायर इकडनं आली, एक इकडनं आली, हे जंक्शन झालं. ए बी पण जंक्शन आहे. बघा, हे जंक्शन आहे का नाही? हा वायर आहे, फक्त याला असं मोल्ड आपण. लक्षात आलं ना? म्हणजे हे जंक्शन आहे का? हे जंक्शन नाही, ए आणि बी जंक्शन आहे. का बरं? बघा, एनी पॉइंट इन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more, किती 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर वायर तुम्ही जोडले, कंडक्ट केले, है ना, जॉईंट केलेले असतील, त्याला जंक्शन असं म्हणायचं. 2 or more वायर जॉईंट टुगेदर, नाव देन इट इज कॉल्ड द जंक्शन. त्याला जंक्शन म्हणू आपण. लूप कशाला म्हणायचं सर? एनी क्लोज कंडक्टिंग पाथ. आता समजा मी नाव देतो याला, चला नाव देतो पी क्यू, नाही सर पी क्यू नाव दे, नाव उघडे, मोठं कॅपिटलमध्ये नाव देऊ आपण याला कॅपिटलमध्ये नाव देऊ आपण याला ए बी सी डी ई एफ. ठीक आहे. आता बघा, लूप कशाला म्हणायचं? ए आहे हे, ए कडून बी कडे जा, बी कडून ई, ई कडून एफ, ए, म्हणजे इथं एक लूप तयार होईल. त्या लूपला असं म्हणायचं क्लोज. पुन्हा तिथंच यायचं. हा, कसंही जाऊ शकता. ए बी, बघा ए बी, ई एफ ए, आलो की नाही? पुन्हा तिथेच. आणखीन लूप कोणचा तयार होईल? बघा, क्लोज पाथ आहे ना, तुम्ही असं म्हणू शकता सर ए बी सी डी ई एफ ए. बघा, मोठा लूप ए बी सी डी ई एफ ए, आलो तिथं. पुन्हा आणखीन कोणता तयार होईल सर? आणखीन लूप तयार करतो. बघा, तुम्ही पण तयार करून बघा, कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला आणखीन एखादा आढळला तर. बी सी डी ई बी, कळालं आहे सर? मला असं नाही करायचं, मला असा तयार करायचा. बघा, असा लूप तयार करायचा. तयार करून दाखवा मला आता. बी ई एफ ए बी असा करता येईल. बघा, बी ई एफ
ए बी, पुन्हा तिथंच यायचं, पण क्लोज, सर्किट क्लोज पाहिजे असं, त्याला तुम्हाला लूप असं म्हणता येऊ शकते. सर ब्रांच काय असते? दोन जंक्शनच्या मधल्या पाथला ब्रांच असं म्हणायचं. आता तुम्हाला बघा, हे एक आपलं जंक्शन आहे, ए आणि बी, स्मॉल ए आणि स्मॉल बी हे जंक्शन आहे. मग जंक्शनला दोन जंक्शनच्या मध्ये बघा, ही पाथ असं असं येऊन असं झालं जंक्शन. इथे बघा आलो, पुन्हा ए पासून बी, दोन जंक्शनच्या मधल्याला ब्रांच असं म्हणायचं. अ ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन, दोन जंक्शनच्या मध्ये असणाऱ्याला. ठीक आहे, मला वाटतं प्रश्न कसा येतो हे नीट बघा. स्टेट द किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी पहिला. दुसरा असा प्रश्न, किर्चॉफ सेकंड लॉ सांगा फॉर क्लोज अ सर्किट, किंवा स्टेट द किर्चॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क, असल्या प्रकारचे प्रश्न येतात. आता किर्चॉफचा पहिला नियमाबद्दल आपण आता बोलणार आहे. किर्चॉफचा पहिला नियम काय आहे मी लिहून देतो बघा, तुम्हाला इथं लक्षात येईल मी काय लिहितो काय नाही ते, आणि समोर जाऊ आपण. ठीक आहे, चला. किर्चॉफचा पहिला नियम आहे, ठीक आहे, अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इक्वल टू 0. ठीक आहे, अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. ठीक आहे, अल्जेब्रिक सम आहे, अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. त्याला किर्चॉफचा पहिला लॉ म्हणजे. याचा अर्थ काय आहे सर? याला शॉर्टकटमध्ये KCL म्हणतात, किर्चॉफ करंट लॉ. पहिला, या तीन नाहीत, किर्चॉफ फर्स्ट लॉ, करंट लॉ, जंक्शन लॉ, तीन नाव. पहिल्यांदा किर्चॉफचा फर्स्ट लॉ, करंट लॉ आणि जंक्शन लॉ, असे तीन नाव आहेत, लक्षात राहू द्या. काय लॉ आहे? अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. सध्या काही शिकवलं का नाही, फक्त लक्षात घ्यायचं. याला अल्जेब्रिक म्हणतात, याला करंट म्हणतात, याला इक्वल टू म्हणतात, याला 0 म्हणतात, विषय संपला. अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. कळतं ना बाबा? अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0. बरं, जायचं समोर. काय लॉ आहे सर? मला सांगा, आपल्या घरामध्ये एक इलेक्ट्रिक बोर्ड असतो, माझ्या घरात पण आहे, तुमच्या घरात पण इलेक्ट्रिक बोर्ड आहे. आता या बोर्डमधून काय होतं बरं, कुठून तरी आपल्याकडे एक मीटर असतं, त्या मीटरमधून लाईट आपल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये, जिथं स्विच आहेत, मग तिथून एक फॅनला बटन गेलं, तुमच्या घरात AC असेल तर ACला गेलं, या बोर्डला गेलं, टीव्हीला गेलं, कॉम्प्युटरला गेलं, कुठं कुठं गेले असतील तिथून कनेक्शन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या घरात कुठून करंट आला? इलेक्ट्रिक मीटरपासून. कुठे गेला? वेगवेगळ्या लाईटला, है ना, तुमच्या घरात जे काही लाईट आहे, फॅन आहे, AC आहे, ट्यूब आहे, जे काय असेल त्याला गेला. बरं, मी जर मीटरपासून जर कनेक्शन कट केलं तर तुमच्या या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये करंट स्टोअर असतो का? प्रश्न नीट कळून घ्या. त्या ठिकाणी तुमचं बोर्डमधून जे काही समजा तिकडून कनेक्शन येत होतं ते कट केलेलं आपण, तिच्यात बोर्डमध्ये इलेक्ट्रिक करंट स्टोअर राहतो का? नाही राहत. किती करंट राहतो? तर 0. तर हेच लॉ इथं आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला, मग आता मी काय करणार आहे बघा, येणाऱ्या करंटला प्लस साईन देणार आहे टुवर्ड द जंक्शनकडे, है ना. जे काही टुवर्ड द जंक्शनसाठी काय वापरणार मी? टुवर्ड जंक्शन. जंक्शन कोणतं? हे, याला जंक्शन असं म्हणतात, माहीत असेल कदाचित. टुवर्ड द जंक्शन असेल तर त्या करंटला पॉझिटिव्ह साईन आहे, आणि लिव्हिंग द जंक्शन असेल, लिव्हिंग म्हणजे बाहेर जाणे, लिव्हिंग जंक्शन असेल, ज्या जंक्शनला करंट सोडत असेल त्याला निगेटिव्ह साईन देणार आहे. चला, दिसतं का इथे? बघा, इथे I1 करंट, I2 करंट, I3, I4, I5, I6 दिसतात. याला जंक्शन म्हटलं P या पोझिशनला. चला, कॉमेंटमध्ये लिहा बरं. पहिल्यांदा ऑनेस्ट लिहायचं, ठीक आहे ना. तुमची प्रॅक्टिस करून घ्यावी म्हणून तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहायचं. ऑनेस्ट राहा जराशे भाऊ, लिहायला काही हरकत नाही. I1 काय दिसतं सर? बघा, प्लस आहे, प्लस साईन आहे तिथं. I2 बाहेर चालला, मायनस का लिहिलं कळालं तुम्हाला सगळ्यांना. I3 प्लस का लिहिलं कळालं भाऊ. I4 प्लस का लिहिलं कळालं, आत येते तर प्लस. I5 मायनस बाहेर चाललाय, I6 बाहेर चाललाय, इक्वल टू सगळे झाले 0 लिहायचं. इक्वल टू काय लिहायचं? 0. का लिहायचं? सगळे झाले ना, 6 करंट होते, 6. I1 आत चालला होता, इनकमिंग द जंक्शन, टुवर्ड द जंक्शन, प्लस. I2 बाहेर चालला म्हणून मायनस. I3 आत यायला प्लस, I4 आत यायला प्लस, I5 बाहेर जायला मायनस, I6 बाहेर. आता बघा, I1
I3 I4. ठीक आहे, या मायनसला इकडे घेऊन गेलो, झिरोच्या इकडे, झिरो ॲड करण्याची गरज नसते. I2 प्लस I5 प्लस आणि I6 पण प्लस. हे कोणते करंट आहेत बरं? हे करंट कोणते आहेत आणि हे करंट कोणते? चला चेक करून बघू आपण. आपल्याला चेक करायचं आहे की बाबा नेमकं आहेत तरी कोणते करंट आहेत. चला चेक करू. I1 आत आला, ओके. I2 I3 आत आला, हां सर. I4 आत आला, म्हणजे आत येणारे करंट आहेत ते. इकडे कोणते आहेत बघा? I2 बाहेर चालला, I5 बाहेर चालला, I6 पण बाहेर चालला. म्हणजे हे सगळे करंट जंक्शनकडे येणारा करंट आहे तेवढा इक्वल टू तेवढाच बाहेर चालला. म्हणजे जेवढा करंट त्या जंक्शनमध्ये आत येईल तेवढाच करंट बाहेर सुद्धा चालला. म्हणून याला तुम्ही लिहू शकता करंट टुवर्ड द जंक्शन, है ना. करंट अरायव्हिंग द जंक्शन म्हणलं तरी चालेल. बघा, करंट हे जे तुमचा अरायव्हिंग, करंट अरायव्हिंग द जंक्शन, आणि हा जो आहे करंट लिव्हिंग द जंक्शन, करंट लिव्हिंग द जंक्शन, करंट लिव्हिंग द जंक्शन. ठीक आहे ना. करंट अरायव्हिंग द जंक्शन, आत येणारा, बाहेर जाणारा करंट लिव्हिंग द जंक्शन आहे. बस हाच लॉ आहे, बाकी दुसरं काय. बघा लिहिलं इथं, अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट at a junction, electrical network is equal to the 0. समझ रहे हो ना. ठीक आहे. आता तसाच क्रिचॉफ व्होल्टेज लॉ, पहिला लॉ होता क्रिचॉफ करंट लॉ, हा KVL आहे. याला आणखीन काय काय नाव आहेत? क्रिचॉफचा सेकंड लॉ म्हणा, लूप्स लॉ म्हणू शकता, आणि क्रिचॉफ व्होल्टेज लॉ, असे 3 नाव तुम्ही देऊ शकता. कळालं? आता हा लॉ जरासा समजून घेणं महत्वाचं आहे. चला काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. बघा, याला अल्जेब्रिक म्हणतात. आता आपलं क्लिअर झालं आहे. हा सिंबल करायचा अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF इज इक्वल टू 0. समजलं? अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट जसा होता तसाच हा लॉ आहे. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, ह्या V आहे. काही लोक असं पण लिहू शकतात का सर? हो, सॉरी, V प्लस समेशन ऑफ E इज इक्वल टू 0 असं पण लिहा. V म्हणजेच काय? IR. तेच तर लिहिलं ना. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, ब्रॅकेटमध्ये लिहू शकता प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, असं म्हणा. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज क्लोज लूप इज 0. पण लूप क्लोज असलं पाहिजे. असं का बरं? जोपर्यंत लूप क्लोज राहत नाही तोपर्यंत करंट फ्लो होत नाही. का बरं? कारण की हायर टू लोअर पोटेन्शियल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, घरी प्रॅक्टिकल करू शकता. मस्त छोटा एक बॅटरी मधला छोटासा एक सेल असतो, सॉरी काय म्हणतात, बल्ब असतो, छोटा सेल घ्या, त्याला वायर कनेक्ट करा, शोल्डरिंग करा वाटलं असतं. ठीक आहे, त्याला लावा. बघा, ठीक आहे, एक टर्मिनल लावलं, एक बल्बला लावलं. हे टर्मिनल याला लावू नका, या सेलच्या या टोकाला. बल्ब लागेल का? नाही. का बरं? क्लोज नाही. क्लोज केलं की तुमचा बल्ब लागेल. प्रॅक्टिकल घरी करून बघू शकता. मी काय म्हटलं तुम्हाला की एक सेल घेतला मी इथे, असा हा सेल आहे, ठीक आहे ना. इथे हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल आहे. मी वायर घेतला, इथे असा एक बल्ब घेतला, ठीक आहे. एक बल्ब घेतो मी आता, असा बल्ब घेतला मी, ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. बल्ब घेतला मी असा, आणि हा वायर मोकळा सोडला. बल्ब ग्लो होणार नाही, बल्ब तुमचा ऑन होणार नाही. पण जसं मी इथं कनेक्ट केलं लगेच तुमचा बल्ब इथे लाईट ग्लो करेल. करेल का नाही? खरं सांगा. पटलं तुम्हाला? हे क्लोज असणं गरजेचं आहे का नाही बरं? क्लोज जर नसेल तर करंट फ्लो होईल का? नाही होणार. म्हणून इथं महत्वाचा शब्द आहे जो की इथं लाईक क्लोज लूप इज 0. क्लोज लूप इज 0. बरं, हे नुसतं एवढं नॉलेज घेऊन फायदा नाही आहे. फायदा तर खरा आता आहे की याचा यूज करता आला पाहिजे. आणि त्या यूज करण्यासाठी मी इथे काहीतरी वेगळं लिहिणार आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, वेगळं काय लिहितो ते नीट लक्षात घ्या. ठीक आहे, हे सगळी माहिती खूप डिटेल सांगतोय. तुम्ही जर ऑनेस्टली शिकला तर तुम्हाला ऑनेस्टली समजाल. बघा मी काय केलं, 2 घेतले हे, ठीक आहे, ठीक आहे.
घेतलं बरं, इथं घेतली मी, ठीक आहे ना, इथे पण ठीक आहे, इथे पण तुम्हाला घ्यायची बॅटरी. मी माझ्या हाताने मुद्दामून का काढतो कदाचित तुम्हाला लक्षात येईल. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि मी जसं काढतो तसं तुम्ही जर काढलं तर सोपं जाईल. याला रेजिस्टन्स म्हणायचा R1, हा R2 होता, हा R3 रेजिस्टन्स आहे, R4 आहे. याला हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल म्हणा, हा R5 आहे, हा पण हायर लोअर पोटेन्शियल, इथे पण E1 म्हणा तुम्हाला, याला E2 म्हणू चालेल. करंट कोणीकडे फ्लो होतो तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, हायर पोटेन्शियल I1 म्हणून E1 पासून करंट चालला इथे येईल है ना, असा येईल इथे लोअर पोटेन्शियल, म्हणजे जो करंट बॅटरीतून निघाला त्याच्या हायर पोटेन्शियल तोच करंट पुन्हा वापस आला पाहिजे. I1 करंट बघा आला इथे, असा येऊन असा येणार. इथं हायर पोटेन्शियल E2 आहे, तो I2 तोच करंट इथून येईल असा इकडे येईल, हा I2 करंट असणार आहे. समजलं का? आणि इथे या दोन्ही करंटचं कॉम्बिनेशन व्हायला म्हणून त्याला नाव I3 दिलं. ॲक्च्युली I3 हा तुम्ही I1 + I2 म्हणू पण शकता जर गरज असेल तर, नसेल तर राहू द्या, काही विषय नाही. आपण यांना नाव देणार आहे आता, आणि नाव देताना मुद्दामून वेगळा मार्कर वापरतोय. ए याला, हा B, हा C, D, E, या पुस्तकात वेगळं असू शकते, काही विषय नाही, हे लक्षात आलं असेल. आता बघा काही नियम आहेत, हे लक्षात आलं असेल, मी याला मिटवतोय. काही महत्त्वाचे नियम आहेत इथं लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला लॉजिकली सोबतच ट्रिक्स पण सांगणार आहे, दोन्ही गोष्ट करणार आहे, लक्षात घ्या. मी या ठिकाणी काय करतो ते बघा. माझ्याकडे एक रेजिस्टन्स घेतला, या टर्मिनलला A म्हणलं, याला आपण B म्हणलंय, ठीक आहे ना, A आणि B लक्षात येतं. आता A म्हणलं याला, याला B म्हणलंय, या रेजिस्टन्सचं नाव देऊ आपण R, त्यांचा करंट आहे I. हे ॲक्च्युली असं सर्किट आहे, पण मी जाणताना पाथ, मी म्हणजे चाललोय पाथ क्लोज लूपमध्ये, तर A कडून B कडे गेलो. लक्षात येतं का? मी गेलो कोणीकडे, A कडून B कडे गेलो. मला एक सांगा, हा जो करंट चालला A कडून B कडे, करंटचं बोलतोय, करंट चालला A कडून B कडे, करंट कोणीकडे फ्लो होतोय, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. याचा अर्थ असा आहे, इथं द्यायची गरज नसते, हायर पोटेन्शियल आहे, इकडे लोअर पोटेन्शियल आहे, कारण की करंट A कडून B कडे चालला, हायर टू लोअर चालला. माझी पाथ ही बाण मी जे काढला ते माझा पाथ आहे, मी चाललो हायरकडून लोअरकडे. लोअरकडे जाणे म्हणजे काहीतरी लॉस करणे आहे, म्हणून मायनस साईन आहे. अरे बेटा, मी हायरकडून लोअरकडे चाललो म्हणून मायनस. करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स, करंट आणि ओहम्सचा लॉ लागतो ना, समजलं नाही? चला नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो आता. नेक्स्ट तीच कंडिशन्स, एक रेजिस्टन्स घेतला तोच तसाच, इथं B घेतलं, इथं A घेतलं. करंट हा रेजिस्टन्स आहे, करंट चालला हायरकडून लोअरकडे, A कडून B कडे चालला म्हणजे हायरकडून. माझी पाथ आता उलटी बघा, उलटी म्हणजे कळतं ना, B कडून A कडे चाललो. आता B A लोअरकडून चाललो कुठं, हायरकडे. हायर म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणून इथं पॉझिटिव्ह लावायचं, गेन करणे म्हणतात त्याला. पुन्हा करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स. काय समजलं तुम्हाला? मी लॉजिकली समजून सांगितलं, हायर लोअर. नसेल समजत तर ट्रिक्स काय, पाथ सेम दिसले तर मायनस, पाथ अपोजिट दिसले तर प्लस. ॲक्च्युली तसं नव्हतं पाहिजे होतं है ना, सेम असेल तर मायनस, अपोजिट असेल तर प्लस. मायनस पाहिजे होतं, उलटं झालं ना. हा तरी काय हरकत नाही, सेम असेल तर मायनस घ्या, अपोजिट असेल तर प्लस घ्या. रेजिस्टन्स आणि करंटचा संबंध आणि पाथचा संबंध सांगितला. आता मी इथं तुम्हाला देत आहे भाऊ बॅटरी. हे झालं रेजिस्टन्स. बॅटरीमध्ये हायर लोअर आहे ना, E. मी हायरकडून लोअरकडे बघा, हे दिसतं ना, माझा ॲरो म्हणजे तो मार्ग आहे, तिकडे चाललो. ॲरो म्हणजे हायरकडून लोअरकडे, तो लोअर चालले तर मायनस. बॅटरीचं सोपं आहे, हायर ही लोअर आहे बघा, हायर ही लोअर आहे, हे चाललं हायरकडे म्हणजे प्लस E. कळतं का? लक्षात आलं? काय टेन्शन आहे? हायरकडून लोअरकडे म्हणजे मायनस, लोअरकडून हायरकडे चाललो म्हणजे प्लस. हे चार गोष्टी ज्यांना कळाल्या, संपला विषय. त्याचा लूप लॉ लगेच मी लुप्त करून टाकणार आहे आता. बघा, लूप लॉला हे जे काही KVL लॉ आता मी अप्लाय करून दाखवणार. नक्की कॉमेंटमध्ये मला आन्सर पाहिजे,
तुम्ही खरंच शिकताय, माझ्यासोबत नाही शिकत. पहिला लूप मी घेतला आहे. तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊन मला खाली आन्सर टाका. मी पहिला एक लूप घेतो, ए कडून बी, ई एफ ए असा एक लूप घेतला. आता या लूपमध्ये मला काय दिसतं नीट लक्षात घ्या. ए कडून बी कडे जायचं, हे कळतं का? ए कडून बी कडे दिसतं. आता इथं ज्यांना लॉजिक नसेल कळालं तर दोघांची 5 सेम आहे, करंटची आणि माझी 5 सेम आहे. हो सर, 5 सेम असेल तर साईन कोणतं? निगेटिव्ह. करंट कोणता आहे तिथं? I1. रेजिस्टन्स कोणता आहे? R1. कळालं ना? I × R. बरं, आता बी कडून ई कडे यायचं. बी कडून ई कडे बघा, बी आणि ई दिसतं नाही. करंट, रेजिस्टन्स, पण दोघांची 5 सेम आहे, करंटची आणि 5ची. म्हणून इथं घेतला मायनस. ओके, करंट आहे I3, रेजिस्टन्स आहे R5 दिसतं. आता ई कडून एफ कडे या. ई कडून एफ कडे दोघांची 5 सेम आहे बघा. करंट चालला असाच, पाथ पण अशीच आहे, सेम आहे. काय साईन आहे? सेम असेल तर मायनस. करंट कोणता आहे? I1, रेजिस्टन्स R3 दिसतं. एफ कडून ए कडे या. एफ कडून ए कडे कळतं? एफ कडून ए कडे या. पॉझिटिव्ह साईन म्हणून पॉझिटिव्ह E1. कळालं? E1 आहे. जिथून गेला तिथे तर वापस आला तर 0 लावायचं. ए कडून निघाला, ए पर्यंत आला बघा. ए कडून बी कडे गेलतो, बी कडून ई, ई कडून एफ, एफ कडून पुन्हा एवर आलं, 0 लावायचं. कारण की आपल्याकडे जो लॉ आहे तो होता अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स बघा, IR दिसतं, अँड सम ऑफ EMF इक्वल टू 0. जिथं आले तिथं जर आले तर 0 घ्यायचं. याला थोडंसं रिअरेंज करतो मित्रांनो बघा. E1 ठीक आहे, याला इकडे जर पाठवलं तर मायनसचा काय होत असतो? प्लस I1 R1. याला पण इकडे पाठवलं, 0मध्ये ॲड करण्यात काय अर्थ नाही, 0 तर 0च राहणार आहे, समजतं? याला पुन्हा इकडे आहे, प्लस होईल I1 R3. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहू शकतात, कोणतीही तक्रार माझी नाही आहे. समजलं? E1 EMF किती भेटला तर हे काढता आला मला. आणखीन एक लूप, तुम्हाला तुमचे पण लूप लिहायचे, लक्षात घ्या. दुसरं एक लूप घेतो मी माझ्या मताने, ते घेतो बघा, BCDEB. ठीक आहे, आता बी कडून सी कडे जा. चला नीट लक्षात घ्या. बी कडून सी कडे करंटची पाथ आणि माझे जाण्याची पाथ हा अपोजिट आहे. अपोजिट असेल तर प्लस. प्लस काय लिहाल? करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स. करंट आहे I2, रेजिस्टन्स R2 बरोबर आहे. सी कडून डी कडे जा. सी कडून डी कडे, हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल आहे. हायर कडून लोअर कडे म्हणजे -E2. कळालं? डी कडून ई कडे जा. डी कडून ई कडे, पाथ अपोजिट बघा. करंट इकडे आहे, ही पाथ इकडे अपोजिट आहे. अपोजिट असेल तर प्लस. काय आहे? करंट I2 R4 आहे. ई कडून बी कडे जा. ई कडून बी कडे जा. कळालं? अपोजिट पाथ आहे. अपोजिट आहे म्हणजे काय आहे? प्लस. काय आहे? I3 R5. बी वर पुन्हा आला, हो, इक्वल टू 0. कळालं का? आता हा E2 ला इकडे ठेवला असं कन्सिडर करा. ही इकडे ठेवणं म्हणजेच समजलं ना, याला इकडे नेलं म्हणजे मायनस प्लस झाला. हा इकडेच आहेत, फक्त मी असं त्याला पलटी मारलेलं, बाकी काय नाही. तर काय झालं? I2 R2, हा तर इकडे गेला होता, I2 R4 I3 R5 झालं इक्वल टू. तर ही पण तुम्ही इथे असं लिहू शकता. काय डाऊट असेल तर निश्चित मला कॉमेंटमध्ये कळवायला पाहिजे तुम्ही. हे पहिल्यांदा हे इक्वेशन भेटलं आपल्याला लूप्स लॉवरून, किंवा किर्चॉफ व्होल्टेज लॉ म्हणू शकता, सेकंड लॉ म्हणू शकता. तुम्हाला एक होमवर्क आहे आणि या कॉमेंटमध्ये पाहिजे मला, लूप घेऊ शकता का? असा घेऊ शकतो का? हो, घेऊ शकतो का? आणखीन एखादा लूप बनवा तुमच्या मनाने, तुम्हाला जे वाटेल ते. असं बनवून टाकू आपण आता लूप. बी ई उलटा दिला मी, है ना, BE DCB असा उलटा दिला तर बघू तुमचं काय येतं ते. तुम्हाला मला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि समजलं असेल, करंटची पाथ आणि माझी पाथ, करंट पाथ सेम असेल तर मायनस, करंट आणि पाथ अपोजिट असेल तर प्लस, हायर टू लोअर जात असेल तर मायनस, हायर लोअर टू हायर प्लस, हे कळाला असेल. भाई मजा आया. रिमेंबर दिस. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते लक्षात घेऊ बघा. किर्चॉफ
फर्स्ट लॉ जो आहे कॉन्स्टिट्यूट विथ द कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, म्हणजे जेवढा चार्ज आतमध्ये आला तेवढा बाहेर गेला, जेवढा चार्ज आतमध्ये आला तेवढा बाहेर गेला की नाही. मी काय बोलतो कळतं ना. जेवढा चार्ज आतमध्ये आला होता तेवढा बाहेर गेला. इनकमिंग करंट तेवढाच आउटगोईंग करंट होता. म्हणजे करंट येणं म्हणजे काय, चार्ज येणं म्हणजे चार्ज कन्झर्वेशन झाला. जेवढा चार्ज आत आला तेवढाच बाहेर गेला म्हणजे चार्ज कन्झर्वेशन झाला. बघा, कॉन्स्टिट्यूट द कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज हे महत्वाचा शब्द याच्यावर एमसीक्यूज येतो. वाईल द व्होल्टेज लॉ मध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी येते, कारण की तिथं बॅटरी होती आणि त्या बॅटरीमधली एनर्जी आपण स्पेंड करतोय, म्हणजे एनर्जी कन्झर्वेशन आहे. तिथे एनर्जी आहे क्रिचॉफ व्होल्टेज लॉ मध्ये. दुसऱ्या लॉ मध्ये एनर्जी. पहिला लॉ म्हणजे कोणता, क्रिचॉफ फर्स्ट लॉ, करंट लॉ, जंक्शन लॉ, याच्या चार्ज कन्झर्वेशन होतो. क्रिचॉफ सेकंड लॉ, क्रिचॉफ व्होल्टेज लॉ आणि लूप्स लॉ यांच्यामध्ये एनर्जी कन्झर्वेशन होते. ठीक आहे. सम चार्ज इज रिसीव पर युनिट टाइम ड्यू टू द करंट अराइविंग द जंक्शन. फॉर कन्झर्वेशन ऑफ चार्ज सम अमाउंट ऑफ चार्ज मस्ट बी लीव द जंक्शन पर युनिट टाइम, है ना, विच लीड टू द लॉ ऑफ करंट. म्हणजे इथं करंटचा जो लॉ आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे चार्ज कन्झर्वेशन झालेला आहे. अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ म्हणजे एनर्जी पर युनिट चार्ज, है ना, आणि करस्पॉन्डिंग द इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय बाय द सोर्स अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी मस्ट बी appears the form of electrical potential difference across the electrical element device loop. And this lead is called law of voltage. Voltage law होता तो. बरं, काही स्टेप फॉलो करावं लागतील. जर तुम्हाला हा क्रिचॉफ्स लॉ अप्लाय करायचा तर काही नियमांचं पालन आहे. कोणत्या? शोज द सम डायरेक्शन ऑफ करंट. का आपण डायरेक्शन करंटचं घेतलं नव्हतं? मी इथे डायग्राम पण मुद्दा म्हणून ड्रॉ करतो. बघा, हा एक रेजिस्टन्स होता, हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. हा इथे तुमच्याकडे हायर लोअर पोटेन्शियल आहे. ठीक आहे ना. ओके ओके. बघा, हायर लोअर पोटेन्शियल आहे. आता बघा, इथं हायर पोटेन्शियल लोअर, इथे E1 होता आपल्याकडे, इथे E2 होता. तुम्हाला काय करायचं, चूज द डायरेक्शन ऑफ करंट. पहिल्यांदा करंट कुठून चालला सांगावं लागेल की नाही. आता हा रेजिस्टन्स आहे, R1 होता आपल्याकडे. आपली डायग्राम R2, R3, R4 आणि R5 असे रेजिस्टन्स आहेत. ठीक आहे. बरं, आता तुम्ही काय केलं, करंट कोणीकडे फ्लो व्हायला पहिल्यांदा सांगितलं ना, हायरकडनं. तुम्ही केलं की नाही, इथं I1 असा करंट आला असेल सर, असं इथे I1 आला की नाही, इथे करंट आला की नाही I1. बघा, I1चं डायरेक्शन हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. आता इकडनं I2 करंट आला, इथे आला, इथे पण I2 आला सर. I2 करंटचं डायरेक्शन हायर टू लोअर घेतलं की नाही, म्हणजे पहिल्यांदा डायरेक्शन ऑफ करंट कोणते आहेत ते घेणं गरजेचं आहे. रिड्यूस द नंबर्स ऑफ व्हेरिएबल युजिंग द क्रिचॉफ फर्स्ट लॉ. तुम्हाला रिड्यूस व्हेरिएबल कसे करतात ते मी आणखी शिकवणार आहे, पण याच्यातले व्हेरिएबल कमीत कमी कसे करायचे हे पण शिकवणार आहे. डिटरमाइन द नंबर्स ऑफ इंडिपेंडंट लूप्स. 2 लूप घेतले होते आपण. आता इथे बिन करंट हे जो आहे I3 लूप्स घेतले होते. बघा, इथे A, B, C, D, E, F. तर आपण लूप कोणता घेतला पहिल्यांदा सांगा बरं. A, B, E, F घेतला का नाही. दुसरा लूप कोणता इंडिपेंडंट घेतला बघा, B, C, D, E, B घेतले ना. हे 2 लूप घेतले का नाही. तर याच्यातले इंडिपेंडंट लूप किती आहेत हे पण घेतलं. अप्लाय द व्होल्टेज लॉ ऑल इंडिपेंडंट लूप्स घेतले ना, आत्ताच घेतले आपण. हे बघा, घेतले ना. व्होल्टेज लॉ अप्लाय केला, I1, I3, R5, I1, R3 है ना. इंडिपेंडंट लूप घेतले आपण. नेक्स्ट, सॉल्व द इक्वेशन ऑब्टेन द सायमल्टेनियसली. आणि नंतर आपण त्या इक्वेशनला सॉल्व केलं. ईला इकडे नेलं, I1, R1 इकडे नेलं राईट साईडला. इन द केस आन्सर करंट व्हेरिएबल निगेटिव्ह, कन्व्हेन्शियल करंट फ्लोईंग थ्रू डायरेक्शन अपोजिट टू द चूज बाय. म्हणजे जर तुमचं मायनसमध्ये जर आन्सर आलं तर समजायचं की तुम्ही जे घ्यायला पाहिजे त्याच्या उलटं काहीतरी घेतलं. प्लसच्या जागी मायनस साईन जर आला असेल तर. ठीक आहे. तर अपेक्षा व्यक्त करतो की हे बेसिक खूप छान घ्या. निश्चितच तुम्हाला या चॅप्टरमध्ये खूप फायदा होणार आहे. कसा वाटला व्हिडिओ, शेअर करा, लाईक करा, न्यू तर चॅनलला फॉलो करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. खूप काही आपल्याला करायचं आहे. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय. जय हिंद, जय भारत.